गोंदे गावाच्या विकास प्रवासात सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे। गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक ठोस आणि परिणामकारक पावले उचलली आहेत। गावातील कायमस्वरूपी पाणी टंचाईच्या समस्येचा विचार करून रमेश जाधव यांनी गावात 3 नवीन पाण्याच्या टाक्या बसवून पाणी पुरवठ्याची समस्या दूर केली आहे। यामुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत नियमित पाण्याचा पुरवठा होऊ लागला असून नागरिकांचा दीर्घकाळाचा प्रश्न सुटला आहे। याचबरोबर गावाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी रस्त्यांचे नूतनीकरण करून काँक्रीट रस्त्यांची उभारणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय। खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या गैरसोयींचा शेवट करत गावकऱ्यांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा मिळाली। गोंदे गावातील अंधार झोनची समस्या मिटवण्यासाठी रस्त्यांवरील दिवाबत्तीची व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे। तसेच अनेक ठिकाणी नवीन वीज कनेक्शन व खांब बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले, ज्याचा लाभ संपूर्ण गावाला झालाय। गाव विकासासोबतच रोजगार निर्मितीलाही महत्त्व देत रमेश जाधव यांनी औद्योगिकरणाला चालना देत MIDC क्षेत्रात स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य हाती घेतले। त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक स्रोत मजबूत झाले असून युवकांना स्थिर उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले। गोंदे गावात जलसुविधा, रस्ते, वीज पुरवठा आणि रोजगार अशा बहुआयामी विकास कामांमुळे रमेश जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून गावाच्या प्रगतीत लक्षणीय भूमिका बजावली आहे। नागरिकांकडून त्यांच्या कार्याची प्रशंसा होत असून भविष्यात अधिक मोठ्या विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी रमेश सदाशिव जाधव। नाशिक लोकशाहीने माझ्या कामाची दखल घेऊन आज ते इथपर्यंत येऊन स्वतः माझ्यापर्यंत त्यांनी मला समज दिली का तुमच्या कामाचा गौरव केला त्याबद्दल मी लोकशाहीने सर्व शेतकऱ्यांना, गरिबांना न्याय मिळवून दिला। सर्वांचे प्रश्न जाणून घेतले, शेतकऱ्यांचे असो, गोरगरिबांचे असो, अन्नधान्याचे प्रश्न असो, पाण्याचे प्रश्न असो, सर्वांपर्यंत पोहोचून गरिबांना न्याय द्यायचं काम लोकशाहीने केलं। त्याबद्दल मी नाशिक लोकशाहीचे पूर्णपणे अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच त्यांनी माझ्या केलेल्या कामाच्या गौरवाबद्दल मला काय स्वतःहून सांगण्याची गरज नाही, जनतेतून मला त्याचं ऑटोमॅटिक ते सांगतातच आहे। आणि त्यांनी पण माझा सर्वे करून त्यांनी मला आत्तापर्यंत जे काही मला गौरवलं आहे त्याबद्दल मी नाशिक लोकशाहीचे मी पूर्णपणे अभिनंदन करतो, खूप 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 शुभेच्छा देतो। धन्यवाद। नक्कीच सर, तुम्ही जे नाशिक लोकशाही न्यूजचा गौरव केलेला आहे त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजकडनं तुमचे धन्यवाद। तसेच सरांनी जे सांगितले की या गावाचा विकास कसा घडवून आणला आहे तर त्याच्या कामाची पावतीही आपण देतच आहोत। तसेच गावकऱ्यांनी देखील त्यांच्या कामाची पावतीही दिलेलीच आहे आणि वर्षानुवर्षे ते हे काम देखील पार पाडत आलेले आहे। त्यांच्यामुळे ग्रामीण भागात गोंदे MIDC मध्ये जो रोजगार मिळत आहे लोकांना, तर आपण लोकांकडनं जाणून देखील घेतलेले आहे की इथे स्वयंरोजगार देखील ते उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच अनेक मूलभूत कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेले आहे आणि असेच कार्य ते पुढे देखील करत राहणार आहे। कोणतेही पद नसून सर्वसामान्यपणे त्यांनी हे कार्य केल्याबद्दल त्यांचेही देखील धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।